आमचंच चुकलं. आमच्या मुलांना तुमच्याकडे पाठवायलाच नको होतं, नाहीतर हे सगळं घडलंच नसतं. मुलांची जबाबदारी घेता येत नाही तर हे क्लासचं झंझट कशाला करायचं? आधीच आम्हाला क्लासची फी परवडणारी नव्हती, म्हणून आम्ही मुलांना कुठेच पाठवायचो नाही. त्यात तुमच्यावर विश्वास ठेवून मुलांना पाठवलं तर आमच्या मुलांची ही अवस्था झाली. आता हा एवढा मोठा खर्च आम्हाला कसा झेपणार? आमच्या मुलांना काय झालं ना, हाय लागेल तुम्हाला. अहो, येऊ द्या पोलिसांना. नाही तुम्हाला जन्माची अद्दल घडवली तर बघा, सोडणार नाही तुम्हाला आम्ही. पोलीस स्टेशनला दिल्याशिवाय जाणार नाही. येऊ द्या पोलिसांना, येऊ द्या. काय नाही, पोलीस स्टेशनलाच तुम्हाला देणार. आमचं तुम्ही लक्षात ठेवा ना, तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत ना डॉक्टर. बघ एक मिनिट. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला थोड्याच वेळात कॉल बॅक करतो. या या. हॅलो हॅलो सर. हॅलो सई, काय झालं? तुम्ही असं रडताय का? हॅलो, कुठे आहात तुम्ही? एव्हरीथिंग इज ओके? हॅलो सई, काय झालंय? मला शांतपणे सांगा ना. तुम्ही सेफ आहात ना? काय झालंय? सर, पोत्याचं नव्हतं होऊन बसलंय. मला नाही कळत मी काय करू. सई, मला नीट सांगा काय झालंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जो काही प्रॉब्लेम असेल ना तो सगळा सॉल्व्ह करेन मी. त्या सगळ्यातनं बाहेर काढेन तुम्हाला. मला आधी सांगा काय झालंय. सर, आज शाळा सुटल्यानंतर शिकवणीसाठी मुलं घरी आली होती. शिकवणीचा पहिलाच दिवस होता म्हणून मी आणि सगळं मलाच दोष देतात. मला सांगा सर, मी कधी असं वागेन का? माझं खूप प्रेम आहे या मुलांवर. प्रेमाने त्यांच्यासाठी शिरा बनवलं, पण अचानक कशी काय गडबड झाली मलाच नाही कळत आहे. सई, एक मिनिट मला सांगा, बाहेरचं कोणी आलं होतं का किचन मध्ये? नाही सर, मुलांची पालक आणि आपल्या घरातलीच लोक होती. सर, एक वेळेस मला काय झालं असतं ना तर त्याचं काहीच वाटलं नसतं, पण ही मुलं एवढ्या विश्वासाने आपल्या घरी आली होती ना. सर, ती सगळी मुलं खूप लहान आहेत. त्यांना जर काही झालं ना तर नाही सहन होणार मला. सई, आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला आता काय फील होत आहे ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही होणार नाही. मला फक्त आधी सांगा, त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे मुलांची? हो, डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आहे. सई, तुम्ही आधी शांत व्हा. प्लीज शांत व्हा. आणि मी जे काय सांगतो ना ते नीट ऐका. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही काहीच केलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला काहीच होणार नाही. आणि मुलांची अजिबात काळजी करू नका. डॉक्टर आहेत काळजी घ्यायला, त्यांना काहीच होणार नाही. ट्रस्ट मी लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. मला फक्त एवढं सांगा, तुम्ही पोलिसांना कंप्लेंट केली आहे का? हो, केली आहे. पोलीस येत आहेत आता. परफेक्ट, ठीक आहे. मी आलोच तिकडे. ओके. हो. एक्सक्यूज मी, लहान मुलांना फूड पॉइझनिंग झाल्याबद्दल कोणी फोन केला होता? मी केला होता. मॅडम, जे काय घडलंय सगळं सविस्तर सांगा. साहेब, मी शाळेत शिक्षिका आहे आणि शिकवणीसाठी काही मुलं आज माझ्या घरी आली होती. पहिलाच दिवस असल्यामुळे त्या मुलांसाठी मी प्रेमाने शिरा केला होता आणि त्यानंतर या बाईने त्या शिऱ्यामध्ये विष घातलं आणि आमच्या मुलांच्या जीवावर बेतलं. नाही साहेब, मी असं काही केलं नाहीये. साहेब, या बाईवर विश्वास ठेवू नका. एक नंबरची खोटारडी बाई येई. तिच्यामुळे आमच्या मुलांच्या जीवावर बेतले. सोडू नका हिला. नाही साहेब, मी खरं सांगते, मी खरंच काहीच केलं नाहीये.
हे बघा मॅडम, तुम्ही फोन केल्यानंतर अजून काही पालकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. त्या सर्वांनी तुमच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या विरुद्ध कडक कारवाई करावी लागेल. साहेब, नुसते बोलत बसू नका. ताबडतोब अटक करा या बाईला. अटक करा या बाईला तुम्ही. एक मिनिट, अटक करा पहिला. एक मिनिट. अटक करा. आम्हा सगळ्यांनी आम्ही योग्य ती कारवाई करूच. हे बघा मॅडम, तुम्ही स्वतः त्या मुलांना आपल्या घरी बोलावलं, मग स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी शिराई केली. या सगळ्याहून तरी असंच वाटतंय की हे सगळं तुम्ही केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, त्या मुलांचं काही बरं वाईट झालं ना, तर याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इन्स्पेक्टर साहेब, माफ करा, पण माझी सून आहे ती. आणि तुम्ही आम्हाला, आमच्या परिवाराला अनेक वर्ष ओळखता. माझ्या सुनेशी तुम्ही ह्या भाषेत नाही बोलू शकत. मॅडम, आम्ही फक्त आमचं काम करतो. जे काही घडलंय, जे दिसतंय, त्यावरून आम्ही अंदाज बांधणार ना. साहेब, पण मी खरं सांगते, मी काहीच नाही केलेलं. हे तपास केल्यानंतर कळेलच. डॉक्टर, नक्की काय झाले मुलांना? हे पहा, आम्ही त्यांच्या सर्व टेस्ट केलेल्या आहेत. त्यांना शिऱ्यातून विषबाधा झाले हे नक्की, पण त्यांची कंडिशन किती क्रिटिकल आहे हे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. डॉक्टर, त्या मुलांना काही होता कामा नाही. लागेल तो खर्च करू आम्ही. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. बाकी सर्व देवाच्या हातात आहे. सई मॅडम, चौकशीसाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. अहो इन्स्पेक्टर साहेब, ती सांगते ना तिने काही नाही केलं, मग तुम्ही विश्वास का ठेवत नाही आहात? हे बघा मॅडम, कायदेशीर कारवाईमध्ये अडथळा आणू नका, विनंती करतो मी. इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. मी एकच विनंती करते. माझा मुलगा देवांश आता येईल इथे. तो आला की मग तुम्ही त्याच्याशी बोला आणि नंतर काय ती चौकशी करा, प्लीज. हे बघा मॅडम, दुसरी कुठलीही केस असती ना तर मी थांबलो असतो, पण ही केस सेन्सिटिव्ह आहे. लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे. अजून आम्ही थोडा वेळ लावला ना कारवाईसाठी तर हे पालक चिडतील. आता मी काहीच करू शकत नाही. सई मॅडम, प्लीज कोऑपरेट. या आमच्यासोबत. सई, मी पण येते तुझ्याबरोबर. नाही आई, तुम्ही नका येऊ. तुम्ही मुलांसोबत थांबा ना. अगं नाही आई, सर पण येत आहे. प्लीज थांबा. साहेब, चला. हॅलो मॅम. हॅलो मॅम, मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघत होती. तुम्ही मला इतका ॲम्ब्युलन्सचा आवाज, इतका गोंधळ ऐकवला, तेव्हापासून मी तुमची वाट बघतेय. सांगा ना तिकडे काय झालं. ट्रेलरच तुम्ही इतका कमाल दाखवला होता. मूवी सुपर हिट झाला असेल ना मॅम? हो ना? इथे फुल ॲक्शन आणि एंटरटेनमेंट सुरू आहे. सईचा टेन्शन मधला चेहरा बघून ना मला इतकी मजा येते ना. आय एम जस्ट लव्हिंग इट. मी टू मॅम. प्लीज सांगा ना काय झालं. आणि आम्हाला ना डिटेलमध्ये सांगा ना प्लीज.
म्हणजे पोलीस आता सईला चक्की पिसायला घेऊन गेले जेलमध्ये? अजून तरी अडकली नाहीये, पण अडकेल लवकरच. आता काय आहे ना, देवांश तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याच्याने काही होणार नाही. कित्येक पालकांनी कंप्लेंट केली आहे, ते इतके चिडले आहेत ना, त्यामुळे पोलिसांना ऍक्शन घ्यावीच लागेल. वा 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 वा, खरंच भैरवी मॅडम, अहो तुम्ही कमाल केली तो. म्हणजे तुम्ही चांगलंच गोत्यात आणलंय त्या सईला. आता काही ती यातनं बाहेर पडू शकेल असं मला वाटत नाही. भैरवी मॅडम, नाही म्हणजे चिडू नका, पण आमच्या अंजलीला घ्या ना बोलवून परत तिकडे. नाही म्हणजे कसं आहे ना, तिला इतकी सवय झाली हो जागीरदार निवासाची. हो ना, करमतच नाही तिला इकडे चोरगेंच्या घरात. हा तर घ्या ना तिला तिकडे बोलवून. नाहीतरी आज ना उद्या ती तिकडे राहायला येणारच आहे ना. मग आताच आली तर काय हरकत आहे, नाही का? हा तर बघते मी. ठेवा फोन आता. लवकरात लवकर माझी अंजली तिकडे राहायला जाऊ दे रे देवा. तोंडात स्वीट पडो. हॅलो, खबरींना पाठ ठेवलं सांग. आणि काहीही झालं तरी त्या गुन्हेगाराला आज अटक झालीच पाहिजे. सई मॅडम, एकूण 8 तक्रार तुमच्या विरुद्ध झालेल्या आहेत. आता फक्त ज्यांना विषबाधा झाली त्यांचे पालकच नाही, तर इतर पालकांचेही आम्हाला फोन येऊ लागलेत. लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, प्रकरण वाढत चालले आता. आय नो तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, चांगल्या घरातले आहात. तुम्ही जर माझ्या प्रश्नाची खरं उत्तर दिलीत तर. सर, मी आधी सुद्धा खरंच बोलले होते आणि आताही खरंच बोलतेय. लपवून ठेवण्यासारखं काहीच नाहीये. मी तुम्हाला जे सांगितलंय तेच आणि तसंच सगळं घडलंय. तुमचा का माझ्यावर विश्वास बसत नाहीये? मग इतक्या मुलांना एकाच वेळी विषबाधा झालीच कशी? त्या शिऱ्यामध्ये तुम्ही काय मिसळलं होतं? सर, मी तुम्हाला परत एकदा सांगते की मी त्या शिऱ्यात काहीही मिसळलेलं नव्हतं. मग दुसऱ्या कोणासाठी तुम्ही मिसळलं होतं का? ते नाही, घड्याळ तर होतं काही भलतंच, आणि भलतंच घडलं असं काय झालंय का? मला सांगा, तुमच्या घरात तुमच्या कोणाशी वाद किंवा वैर वगैरे काय होतं का? काय बऱ्याच वेळा कुटुंबात असे वाद अशा वेळी डोकं वर काढतात. सर, माझ्या घरात कुठल्याही प्रकारचे वाद किंवा गैरसमज अजिबात नाहीयेत. उलट हा क्लास सुरू करण्याआधी ना मी माझ्या नवऱ्याकडून आणि माझ्या सासूबाईंकडून परमिशन घेतली होती, आणि परमिशन मिळाल्यानंतरच हा क्लास चालू केला होता. इतक्या वर्षांपासून त्या मुलांना शिकवते. माझं खूप प्रेम आहे त्या मुलांवर. मी का वागेल त्यांच्यासोबत असं? आणि त्या मुलांना माझ्यावर विश्वास आहे, प्रेम आहे, म्हणूनच ते येतात ना आपुलकीने. सर बघा, तुम्हाला अजूनही माझ्यावर जर संशय असेल ना, तर तुम्ही शाळेत जाऊन चौकशी करू शकता. तिथे कळेल तुम्हाला गेल्यावर की त्या मुलांचा आणि माझा किती छान प्रकारचा बॉन्ड आहे. सर, त्यांना माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच त्या विश्वासावर आज ते क्लासला येऊ शकले होते. आणि सर, मी देवाची शपथ घेऊन सांगते, मला त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता आणि ना कधी मी देईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडून हे असं कधीच घडणार नाही. मग त्या मुलांचे पालक खोटं बोलतायत का? आणि तुम्हीच सांगितलं होतं की तो शिरा तुम्ही स्वतःच्या हाताने बनवला होता, बोलला होतात की नाही? हो, म्हणाले होते मी. मग याहून हेच सिद्ध होतंय की हे सगळं तुम्ही केलं. या पेपरवर तुमचा कबुली जबाब लिहून द्या. मान्य करा, मुलांना विष तुम्हीच दिलं होतं. थोडी कमी शिक्षा येईल तुम्हाला. तुमचाही वेळ वाचेल आणि आमचाही. जमणार नाही.
हे बघा, तुम्ही मला कितीही प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मागे हटणार नाहीये, कारण मी काहीही केलेलं नाहीये. प्रियाताई आज इतक्या लवकर कशा काय घरी निघाल्या? त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की कशापासून तरी पळतायत त्या. प्रिया, माझ्यासाठी कॉफी आण ग. प्रिया, हे आन्सर का करत नाहीये? प्रिया, नमस्कार. एक मिनिट प्रियाताई, इतक्या लवकर कशा काय जाता आज घरी? घरी जरा काम आहे. मुलांची परीक्षा चालू झाली आहे ना, अभ्यास घ्यायचा आहे. येते मी. एक मिनिट. आपल्या घरी काय काय घडलंय हे तुम्हाला माहिती आहे ना? तुमच्या चेहऱ्यावरनं कळत आहे मला, तुम्हाला सगळंच माहिती आहे ते. सी प्रियाताई, तुम्ही खूप वर्षांपासून आमच्याकडे काम करताय. आमचा खूप विश्वास आहे तुमच्या. मला खरं खरं सांगा काय घडलंय. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की या सगळ्यात मी तुमची नक्कीच मदत करेन. पण मला काय घडलंय ते तुमच्याकडनं खरं खरं ऐकायचं. प्लीज टेल मी. ही घाबरून निघून गेली की काय? जाण्या अगोदर मला कॉफी तरी देऊन जायचं हिने. तर मलाच कॉफी बनवावी लागेल. आधी कॉल कम्प्लीट करते. हाय, हॅलो मॅडम, मी पोलीस स्टेशनमधून हवालदार सावंत बोलतोय. बोला. देवान सर पोलीस स्टेशनमध्ये आलेत आणि सोबत तुमच्या घरातल्या काम करणाऱ्या बाईला सुद्धा घेऊन आले. व्हॉट? प्रिया तिकडे आली आहे? मॅडम, सई मॅडमची चौकशी सुद्धा सुरू आहे आतमध्ये आणि देवान सर पण इथेच आहेत. काही झालं तरी प्रियाने काही बोलता कामा नये. तिच्यावर लक्ष ठेवा.
माझं नाव कुठेही यायला नको. नाही येणार मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं. ती बाई तुमचं नाव घेणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ओके, तिथे काय घडतंय हे मला कळवत राहा हां प्लीज. हो नक्की मॅडम.